प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार अलायन्स मराठी चर्च भुसावळ यांच्यातर्फे मी आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। या आपण सर्वजण मिळून पुन्हा एक वार परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान आता आणि सदा सर्व काळासाठी देऊ, कारण स्तवनामध्ये बसणारा तो आमचा जिवंत देवबाप आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एक वार आजच्या या भक्तीचं आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांना आमंत्रण देत आहे। या आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करू, आणि ह्याच्याद्वारे, या प्रार्थनेच्याद्वारे आपण आजच्या उपासनेचा, गृह उपासनेचा प्रारंभ ह्या वेळेस करणार आहोत। आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करू। जिवंत देवबापा, मी पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळासाठी देतो, यासाठी कारण स्तवनामध्ये बसणारा तू आमचा जिवंत देवबाप आहेस। राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, राज राजेश्वर केवळ तूच आहेस। सूर्याच्या भोवतीपासून ते मावळतीपर्यंत केवळ तुझंच नाव स्तवनीय आहे देवबापा, आणि म्हणून आम्ही लीन आणि नम्रतेनं पुन्हा एक वार आजच्या ह्या प्रभुवारी प्रभू ज्या ठिकाणी आम्ही आमच्या घरामध्ये एकत्रित तुझ्या उपासनेसाठी जमत असताना प्रभू आम्हा प्रत्येकाला पुन्हा एक वार ही भक्ती आराधना करण्याची संधी तू दिलीस, आम्हाला गृह उपासना करण्याची संधी तू दिलीस, आमच्या कुटुंबाच्या समवेत बसून प्रभू तुझ्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी सुंदरशी संधी तू दिलीस। आम्ही त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो। जिवंत देवबापा, आम्ही प्रार्थना करतो आजची भक्ती आराधना आत्म्याने खरेपणाने करण्यासाठी तुझी कृपा तू दे। तू आमचा सहाय्यकर्ता, मार्गदर्शक, पुढारी तू हो। प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विधी करत असताना लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे। जिवंत देवबापा, आम्ही प्रार्थना करतो तू ये आमच्या या भक्तीमध्ये प्रभूजी, तू विराजमान हो, या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो, आणि प्रभूजी या भक्तीच्या द्वारे प्रभू आम्ही आशीर्वादित व्हावं। तुझ्या वचनातली असणारी जी प्रभूजी तुझी इच्छा आहे ती आम्ही जाणून घ्यावी, यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे। जिवंत देवबापा, येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं तू कर। गायलं जाणारं प्रत्येक गीत, वाचण्यात येणारा शास्त्र भाग, त्यावर होणारं मनन आणि चिंतन तू आशीर्वादाचं करून तुझ्या नावाला गौरव प्राप्त करून घे। इथून पुढची सर्व वेळ देवबापा आम्ही तुझ्या गौरवशाली हातामध्ये समर्पित करत धन्यवाद देत प्रार्थना ख्रिस्त येशूचा तारणारा त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू आहे, आमेन। प्रिय बंधू आणि भगिनींनो, चला तर मग आजच्या भक्तीकडे मार्गक्रमण करण्याच्या अगोदर प्रारंभी स्तोत्र संहिता 149 आपण या ठिकाणी वाचूया, आणि त्याच्याद्वारे मग पुढच्या भक्तीकडे आपण प्रस्थान करणार आहोत। स्तोत्र 149 मध्ये देवाचं वचन येण्याप्रमाणे म्हणतं, परमेश्वराचे स्तवन करा, नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, भक्तांच्या मंडळीत त्याची स्तोत्रे गा, इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठाई आनंद करो, सियोनेची मुले आपल्या राजाच्या ठाई उल्हास पावो, ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करो, डफ व वीणा यांच्यावर यावर त्याला स्तोत्रे गावं, कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे, तो दिनांना तारणाने सुशोभित करतो, भक्त गौरवामुळे उल्हासत, ते आपल्या अंतरुणावर हर्षघोष करत, परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो, दुधारी तलवार त्यांच्या हाती असो, तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवावा, आणि लोकांना शासन करावे, त्यांच्या राजांना साखळदंडांनी बांधावे, आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्या, लिहून ठेवलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा, हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल, परमेश्वराचे स्तवन करा। प्रिय बंधू आणि भगिनींनो, चला तर मग पुन्हा एक वार आजच्या भक्तीकडे आणि आजच्या उपासनेकडे आणि देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करूया। प्रभू आपणास आशीर्वाद। पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे आपण प्रिय बंधू आणि भगिनींनो लक्ष केंद्रित करणार आहोत। मागच्या असणाऱ्या प्रभुवारी आम्ही मायवारच्या असणाऱ्या उपासनेकडे लक्ष केंद्रित केलं, आणि आज पुन्हा एक वार आमची जी रेग्युलर भक्ती आहे त्याच्याकडे आम्ही पुन्हा एक वार लक्ष केंद्रित करणार आहोत। काल व्हॉट्सअपला जी आराधनेची असणारी जी ऑर्डर आपल्याला पाठवण्यात आलेली आहे, भक्तिक्रम जो पाठवण्यात आलेला आहे, त्यानुसार जे शास्त्र भाग आजच्या मननासाठी, आजच्या संदेशासाठी निवडलेले आहेत, स्तोत्र संहिता 145 हा संपूर्ण अध्याय, आणि त्याच्यानंतर नव्या करारामधून फिलिप्पी स्तोत्र याचा 4था अध्याय,
4थ्या वचनापासून ते 9व्या वचनापर्यंत या दोन्ही शास्त्र भागाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। आजचा जो संदेश आहे, आजचा संदेश या संदेशाचं शीर्षक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, प्रभू समीप आहे। आजचं शीर्षक जे आहे ते आहे प्रभू समीप आहे। आणि आज आम्ही ख्रिस्ती व्यक्ती या नात्यानं ज्या प्रकारे आम्ही देवासंगती केंद्रित आहोत, ख्रिस्त केंद्रित आहोत, त्या विश्वासणाऱ्यांचा समूह या नात्याने आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की प्रभू समीप आहे याचा नेमका अर्थ काय आहे। का संत पाऊल या फिलिपीच्या मंडळीला म्हणत असताना तो हे वाक्य त्या ठिकाणी म्हणत आहे की प्रभू समीप आहे। आणि म्हणून आज ज्या सर्व समर्थ परमेश्वराकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज तुमची आणि माझी गरज हीच आहे की आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्या देवाकडे मी बघत आहे, ज्या देवाकडून मी मदतीची अपेक्षा करत आहे, ज्या देवाकडून माझे अश्रू पुसावे ही अपेक्षा मी करत आहे, ज्या देवाकडून मी आशीर्वादांची अपेक्षा करत आहे, ज्या देवाकडून एका उत्तेजनाची मी अपेक्षा करत आहे, ज्या देवाकडून शांततेची अपेक्षा मी करत आहे, ज्या देवाकडून सार्वभौम माझी जी इच्छा आहे ती कशी पूर्णत्वास मला नेता येईल या प्रकारची अपेक्षा मी ज्या देवाकडून करत आहे, तो देव आणि त्या देवाचं वचन आज आम्हाला प्रखरतेनं, तीव्रतेनं आणि मोठ्या मोठ्या आनंदानं आणि स्पष्ट रीतीने तुम्हाला आणि मला हे सांगत आहे की ज्या देवाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे, ज्या देवाकडून आम्ही अपेक्षा करत आहोत, ज्या देवाकडे आम्ही आमची दृष्टी लावलेली आहे, जो आमचा सहाय्यकर्ता आहे, जो आमचा दुर्ग आहे, जो आमचा गड आहे, जो आमचा आश्रयस्थान आहे, तो देव त्याच्या वचनाच्या द्वारे आज आम्हाला सांगत आहे, देवाचं वचन आज आम्हाला सांगत आहे की आमचा प्रभू हा आमच्या समीप आहे। आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी आनंदाची वार्ता ही आहे, आमच्यासाठी समाधानाची गोष्ट ही आहे, आमच्यासाठी आमचा आनंद द्विगुणित करण्याची मोठी बाब ही आहे की जो देव आमच्यासाठी जो कार्य करत होता, जो देव आमच्यासाठी आजही कार्य करत आहे आणि जो देव आमच्यासाठी इथून पुढे कार्य करेल, तो देव आमच्या समीप आहे। आणि म्हणून आजचा जो संदेश आहे, कदाचित या संदेशाची आणखीन काही शृंखला आम्ही या ठिकाणी बघणार आहोत। 2-3 विभागामध्ये आम्ही प्रभू समीप आहे याचं वर्गीकरण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। एका संदेशामध्ये प्रभू समीप आहे याचं विश्लेषण आम्ही करू शकत नाही, पण आम्ही प्रभू समीप आहे हे आम्ही थोरोली पवित्र शास्त्रामधून पूर्णपणे आम्ही बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा रीतीने प्रभू समीप आहे। देवाचं वचन परमेश्वराच्या त्या सार्वभौम समीपतेविषयी आम्हाला काय शिकवतो। आणि म्हणून केवळ एक प्रवचन म्हणून, एक संदेश म्हणून याच्याकडे बघू नका, तर एका अभ्यासात्मक दृष्टिकोनातून, तुलनात्मक दृष्टिकोनातून या वचनांकडे बघण्याचा थोडासा मानस राखा। कारण ज्या असणाऱ्या शास्त्र भागाकडे लक्ष आम्ही केंद्रित करत आहोत, त्या शास्त्र भागामध्ये किंवा त्या देवाच्या वचनामध्ये आम्हाला खूप सुंदर एक गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि जी गोष्ट संत पौल फिलिपीच्या मंडळीच्या समवेत किंवा फिलिपीच्या मंडळीच्या संगती करत असताना आम्हाला या ठिकाणी दिसून येतो। आणि ती गोष्ट म्हणजे तो त्यांना सांगायला हे विसरत नाही की ज्या देवासंगती तुम्ही चालण्याचा निर्धार केलेला आहे, ज्या देवासाठी, ज्या परमेश्वरासाठी तुम्ही छळ सहन करत आहात, ज्या देवासाठी मी सुद्धा बंदीवान आहे, तो देव तुमच्या समीप आहे, प्रभू समीप आहे। आणि म्हणून आज ज्या गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत ती बाब आहे प्रभू समीप आहे। सर्वसमर्थ परमेश्वराच्या समीपतेचा अनुभव आम्हाला या सध्याच्या काळामध्ये घेणं गरजेचं आहे। ज्या वेळेस आमची परिस्थिती विपरीत आहे, ज्या वेळेस आमच्या घराच्या उंबरठ्यावर मरण येऊन ठेपलेलं आहे, आम्हाला हे दिसून येतं की मरण आमच्या तोंडाशी आहे, आम्ही नैराश्यानं ग्रासलेलो आहोत, आमचे वारंवार आमच्या अपेक्षाचं खंडन होत आहे, आमचा अपेक्षा भंग होत आहे, मन जे आहे हे दुःखानं बरबटलेलं आहे, आधार देणारा कोणी नाही। प्रभूच्या सहभागितेपेक्षा आम्हाला आता सोशल डिस्टन्सिंग आणि आयसोलेशन आता हे
ह्यामध्ये राहणं आता आम्ही पसंत करत आहोत। आम्हाला कोणाच्या स्पर्शाची गरज नाही, आम्हाला कोणाच्या वाक्यांची गरज नाही। जर आम्हाला फेस टू फेस बोलायचं आहे तर आम्हाला मास्क लावावं लागतं, आम्ही हस्तांदोलन करू शकत नाही, आम्ही शालोम म्हणू शकत नाही, आम्ही सलाम म्हणू शकत नाही, कारण जगाची परिस्थिती आता विपरीत झालेली आहे। देवाच्या वचनांपेक्षा आम्हाला मीडिया काय सांगतो, आम्हाला सोशल मीडिया काय सांगतं, आम्हाला इंस्टाग्राम काय सांगतं, आम्हाला ट्विटर काय सांगतं, आम्हाला वेगवेगळे न्यूज चॅनल्स काय सांगतात, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे सोशल मीडिया जे आहेत, फेसबुक जे आहे ते आम्हाला काय सांगतं, यावर आमचा विश्वास सातत्यानं आम्ही ठेवत आहोत आणि आमचा विश्वास, आमची मानसिकता त्या प्रकारे आता वाढत चाललेली आहे। सर्वत्र आम्हाला कठीणता दिसत आहे, आमची कठीणता दूर करणारा त्या ठिकाणी कोणी नाही। आणि अशा कठीण काळामध्ये, अशा विपरीत काळामध्ये, अशा असणाऱ्या कठीणतेमध्ये आम्हाला देवाचं वचन सांगतं की प्रभू समीप आहे। फिलिप्पीच्या मंडळीला संत पाऊल हे वाक्य लिहितो आणि हे वाक्य लिहिल्यानंतर माझा खात्रीचा विश्वास आहे त्यांची मानसिकता बदललेली असेल। एखादा प्रघात होतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांच्या मनावर, त्यांच्या अंतःकरणावर हा प्रघात झालेला असेल की त्या ठिकाणी अरे प्रभू समीप आहे हे विसरता आम्हाला कामा नये। ही गोष्ट जणू काय त्यांच्यासाठी एक रिमाइंडर होती, ही गोष्ट जणू काय त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय बाब म्हणून त्यांना देण्यात आलेली आहे। आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही असणाऱ्या फिलिप्पीच्या 4थ्या अध्यायाकडे ज्यावेळेस आम्ही पाहत आहोत, प्रिय बंधू आणि भगिनींनो, या प्रत्येक अध्यायामध्ये एक वेगवेगळे विषय संत पाऊल हाताळताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। कारण फिलिप्पीकरांचं पत्र हे अशा परिस्थितीमध्ये संत पाऊल लिहिते की ज्या तो स्वतः एका विपरीत परिस्थितीमध्ये, आणि म्हणून फिलिप्पीकरांच्या ह्या पत्राला किंवा त्या पौलाच्या ह्या फिलिप्पीच्या मंडळीला लिहिलेल्या पत्राला बंदिवासातलं पत्र म्हटलं जातं, की ज्याला प्रिझन एपिसोड जे आहे त्या प्रकारे त्याला म्हटलं जातं। पहिल्या अध्यायाकडे जर आम्ही बघितलं तर पौल हा स्वतः बंधनामध्ये आहे हे सांगायला तो विसरत नाही, पण त्या नाण्याची दुसरी बाजू सुद्धा तो ह्या ठिकाणी सांगतो। आणि नाण्याची दुसरी बाजू ही आहे, प्रिय बंधू भगिनींनो, तो मी जरी बंधनात आहे पण ख्रिस्ताच्या सुवार्तेला बेड्या पडलेल्या नाहीत। जर मी बंधनात आहे तर ख्रिस्ताची सुवार्ता आहे ही मोकळ्या रीतीने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कार्य करत आहे। माझी बंधनं अधिक कष्टाची व्हावीत, खेदाची व्हावीत, छळदुखीची व्हावीत म्हणून अनेक जण प्रयत्न करत आहेत, पण ख्रिस्ताच्या सुवार्तेला बंधनं किंवा बेड्या पडलेल्या नाहीत हे तो पूर्ण विश्वासाने या मंडळीला त्या ठिकाणी सांगत आहे। वास्तविक पाहता जर आम्ही या फिलिप्पीच्या मंडळीचा जर इतिहास थोडासा जर बघितला तर साधारणपणे इसवी सन 61 आणि 62च्या दरम्यान हे पत्र त्या ठिकाणी लिहिलं गेलं। रोम मध्ये ज्यावेळेस संत पौल बंदिवासामध्ये आणि ज्यावेळेस रोम मध्ये ज्यावेळेस एपिफ्रादिस ज्यावेळेस त्याला भेटायला येतो आणि त्याला गरजेच्या असणाऱ्या गोष्टी किंवा जे दान त्याने आणलेलं आहे ते दान ज्यावेळेस तो करतो, या एपिफ्रादिसला पुन्हा या मंडळीकडे पाठवत असताना त्याला रिकाम्या हाताने पाठवता हे पत्र या सेवकाच्या हातामध्ये तो देतो। हे एक एनकरेजमेंटचं असणारं हे पत्र आहे। देवाची इच्छा या पत्राच्या द्वारे संत पाऊल या मंडळीला विदित करत आहे। काही वॉर्निंग या पत्राच्या द्वारे या मंडळीला तो देत आहे। त्याच्या स्वभावानुसार काही गोष्टी स्पष्ट या ठिकाणी तो त्यांना सांगत आहे। आणि म्हणून स्वतः बंधनामध्ये असताना सुद्धा, स्वतः बंदिवासामध्ये असताना सुद्धा हा या मंडळीला सांगत आहे की प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा। विपरीत परिस्थितीमध्ये असताना सुद्धा मंडळीला ख्रिस्त केंद्रित आनंदाचा अनुभव येण्यासाठीची असणारी तळमळ या संत पावलाची ह्या ठिकाणी दिसून येत आहे। आणि म्हणून तो बंधनामध्ये आहे पण सुवार्तेला बेड्या पडलेल्या नाहीत हे तो पहिल्या असणाऱ्या अध्यायामधून त्या ठिकाणी तो सांगतो। ख्रिस्ताच्या सुवार्तेचा घोषणेचा आनंद तो त्या ठिकाणी प्रगट करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो। त्याच्यानंतर दुसरा जर अध्याय आम्ही घेतला तर त्या ठिकाणी आम्हाला संत पाऊल 3 व्यक्तीचे 3
पर्सनॅलिटीचे उदाहरण देत असताना आम्हाला त्या ठिकाणी तो आढळतो. जर आम्ही 5 ते 11 म्हणजे दुसरा अध्याय आणि 5 ते 11 या वचनांमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी नम्रतेचं आणि त्यागाचं उदाहरण देत असताना तो प्रभू येशू ख्रिस्ताला पोर्ट्रेट करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर जर आम्ही 19व्या वचनामध्ये म्हणजे फिलिप्पी 2:19 मध्ये जर आम्ही आलो तर त्या ठिकाणी स्पष्टपणे तो म्हणत असताना म्हणतो की तुमच्या संबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तिमोथेला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशू मध्ये आशा आहे. दुसरं कॅरेक्टरिस्टिक किंवा दुसरं उदाहरण तो देतो तिमोथेचं. आणि त्याच्यानंतर जर आम्ही बघितलं तिसरं उदाहरण तो त्या ठिकाणी एपफ्रादिस त्या ठिकाणी देतो की जे आम्हाला दुसऱ्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तो म्हणतो तथापि माझा बंधू सहकारी व सहसैनिक आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रादित याला तुमच्याकडे पाठविण्याचे अगत्य वाटले. ह्या एपफ्रादितला तो पुन्हा एकदा फिलिप्पीच्या मंडळीकडे हे पत्र घेऊन त्या ठिकाणी तो पाठवत आहे. हे झालं दुसऱ्या अध्यायाची आउटलाईन. तिसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस तो स्पष्टपणे या मंडळीतल्या विश्वासणाऱ्यांना काही ताकीद देताना काही वॉर्निंग देताना तो आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. काही कठीण लोकांविषयी जे पाषाणमय हृदयाचे आहेत, जे फक्त लिगॅलिझम किंवा ज्या रूढी परंपरावादी असणारे जे लोक आहेत की जे जात काळ आणि विद्या या सर्व गोष्टींवर आपला हक्क दाखवण्यासाठी जे कटिबद्ध आहेत किंवा जे ज्यांनी ह्याच गोष्टींना वाहून घेतलेले अशा लोकांच्या संबंधाने तो त्या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून 3:2 मध्ये जर आम्ही बघितलं फिलिप्पी 3:2 मध्ये तर तो स्पष्टपणे असं म्हणतो की त्या पुत्रांविषयी सावध असा. 4थ्या अध्यायामध्ये मात्र ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस तो त्याचं जे फायनल ग्रीटिंग आहे ते तो त्या ठिकाणी त्याचं फायनल एक्झॉर्टेशन जे आहे ते तो द्यायला ह्या ठिकाणी विसरत नाही. आणि फिलिप्पीकरासच्या असणाऱ्या पुस्तकाचं किंवा ह्या 4ही अध्यायाचं जर मूळ जर कुठं आहे तर ते फिलिप्पी 4:4 मध्ये आहे की ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आता येऊया 4थ्या अध्यायाकडं. या 4थ्या अध्यायाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस मूळ या 4थ्या अध्यायाकडे ज्यावेळेस आम्ही पाहत आहोत किंवा ज्यावेळेस आम्ही अभ्यासात्मक दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही या वचनांकडे लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस काही महत्त्वाच्या 6 गोष्टी तो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा तो त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो. 4:1 मध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो की प्रभूमध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे. 4:2 मध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो की एकचित्त होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 4:4 मध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो की प्रभूमध्ये आनंद करणं पुन्हा आनंद करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर 4:8 मध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी मनन करणं. 4:9 मध्ये जर बघितलं आचरणाविषयी. 4:6 मध्ये जर बघितलं तर चिंताक्रांत न होण्याविषयी तो त्या ठिकाणी बोलतो. आणि त्याचा परिणाम 7व्या वचनामध्ये तो आम्हाला दिसून येतो की देवाने दिलेली जी शांती आहे तुमच्या अंतःकरणात तुमच्या विचारामध्ये ख्रिस्ताच्या द्वारे ती त्या ठिकाणी राज्य करेल किंवा त्या ठिकाणी ती राखली जाईल. अशा पद्धतीच्या गोष्टी तो त्या ठिकाणी सांगत आहे. एवढंच केवळ नव्हे जर पुढे जर आम्ही आलो तर बऱ्याच गोष्टींचं विश्लेषण तो या 4थ्या अध्यायाच्या शेवटी त्या ठिकाणी तो करत आहे. आणि मग शेवटी आम्ही आल्यानंतर तो त्याचा जो समारोप आहे तो सुद्धा एका विशिष्ट पद्धतीनं करत असताना आम्हाला त्या ठिकाणी तो आढळतो. सांगण्याचं तात्पर्य प्रिय बंधू आणि भगिनींनो हे आहे की ज्या वेळेस आम्ही विचार करतोय की प्रभू समीप आहे तर आम्हाला बारकाईने विचार करणं गरजेचं आहे की का संत पाऊल ही टर्म यूज करतो किंवा देवाचा आत्मा त्याला सांगतो की तू लिही प्रभू समीप आहे. ज्या वेळेस मी एक सेवक म्हणून ज्या वेळेस मी ह्या असणाऱ्या परिच्छेदाला किंवा ह्या पॅसेजला मी ज्या वेळेस वाचलं त्या वेळेस मला एक प्रश्न पडत होता की समीपता ह्या विषयी बोलण्याचं तसं पाहायला गेलं तर संत पौलाला ह्या ठिकाणी काही कारण आहे असं दिसून येत नाही. कारण ज्या वेळेस आम्ही पहिल्या अध्यायामध्ये जर आम्ही बारकाईनं बघितलं तर ही जी मंडळी आहे
संत पौलाने बऱ्याच मंडळांची स्थापना केली, बरंच मंडळी रोपणाची सेवा त्याने त्या ठिकाणी केली, बरेचसे मेन चर्चेस एस्टॅब्लिश करण्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा संत पौलाचा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. पहिल्या शतकातल्या मंडळ्या घ्या, दुसऱ्या शतकातल्या मंडळ्या घ्या किंवा पहिल्या शतकातल्या असणाऱ्या मंडळांकडे जर आम्ही बघितलं की प्रेषित या काळामध्ये ज्या मंडळांची स्थापना झाली त्याच्यामध्ये बराचसा मोलाचा वाटा संत पौलाचा आहे असं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि अनेक मंडळांपैकी फिलिपीची जी मंडळी आहे ही फिलिपीची मंडळी ही संत पौलाची अतिशय आवडणारी ही मंडळी आहे. कारण ज्या प्रकारे हा संत पौल या मंडळीसाठी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करत आहे त्याद्वारे आम्हाला हे समजून येतं की या मंडळीची असणारी किंवा या मंडळीविषयीची असणारी संत पौलाची अपेक्षा या अपेक्षेचं असणारं जे स्टँडर्ड आहे ते अतिशय वेगळ्या लेवलचा. आणि म्हणून जर बारकाईने आम्ही जर विचार केला तर फिलिप्पियरास पत्राचा पहिला अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून जर आम्ही बघितलं तर बरेचसे त्याचे असणारे गुणधर्म जे आहेत मंडळीचे तो या ठिकाणी सांगत आहे. नाण्याची दुसरी बाजू ही पण आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक मंडळे ज्यावेळेस संत पौलाने स्थापित केल्या किंवा त्यांनी चर्चेसचं प्लांटेशन केलं, काही चर्चेसनं त्याला दुःख दिलं तर काही चर्चेसनं त्याला आनंद दिला, काही मंडळांनी त्याला आनंद दिला, काही मंडळांना मिश्र गोष्टी त्याला दिल्या, त्याला आनंदही दिला आणि त्याला दुःखही दिलं, त्याला क्लेशही दिले. आणि म्हणून या मिश्र भावना घेऊन या असणाऱ्या संत पौलाचा दृष्टिकोन आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पण ज्या वेळेस या असणाऱ्या फिलिपीच्या मंडळीच्या संदर्भामध्ये तो बोलत आहे त्यावेळेस त्यांना तो सांगत आहे की प्रभूमध्ये तुम्हाला आनंद करणं गरजेचं आहे. एक व्यक्ती की जो स्वतः बंदिवासामध्ये आहे, स्वतः साखळदंडामध्ये आहे, स्वतः त्या असणाऱ्या बंधनामध्ये आहे, ती व्यक्ती की जी प्रभूमध्ये आहे ती सांगत आहे की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणे आनंद करा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अतिशय कठीण गोष्ट असते मनुष्यासाठी ज्यावेळेस स्वतः आपण बंधनामध्ये आहोत, स्वतः निराश आहोत, स्वतः दुःखी आहोत, स्वतः ज्यावेळेस अश्रू गाळत आहोत, स्वतःचं अंतःकरण बेचिराग झालेलं आहे, मदतीला त्या ठिकाणी कोणी नाही, कोणी विचारपूस करणारा नाही, कोणी दखल घेणारा नाही, कोणी मायेचा हात पाठीवर फिरवणारा नाही, कोणी त्या ठिकाणी काय जेवलास, काय केलंस, कसं काय केलंस हे याची तसदी घेणारा, याची विचारपूस करणारा कोणी नाही. अशा कठीण काळामध्ये आपला चेहरा हसरा ठेवून आपल्या चेहऱ्यावरचं तेज कमी न होऊ देता इतरांना, विश्वासणाऱ्यांना उत्तेजन देत राहणं आणि म्हणत राहणं प्रभूमध्ये आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा, कारण प्रभू समीप आहे हे सर्व सांगणं ही साधी गोष्ट नाहीये. जोपर्यंत देवाच्या समक्षतेचा अनुभव संत पौलाला आलेला नाही, जोपर्यंत देव काय आहे, देव कोण आहे, देवाच्या सार्वभौम असणाऱ्या प्रीतीचा अनुभव संत पौलाने घेतलेला आहे. आणि म्हणून तो इतरांना मोठ्या आनंदाने, आवेशाने, नम्रतेने तो सांगत आहे प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा म्हणून आनंद करा, तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ, प्रभू समीप आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज ज्या प्रकारे ज्या संदेशाकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत, थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून आम्ही बघणार आहोत. प्रभू समीप आहे हे जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते बारकाईनं जाणून घेणं गरजेचं आहे. केवळ आम्हाला ह्या असणाऱ्या केवळ एखाद्या स्टेटमेंटकडे बघता येणार नाही किंवा त्याच्यावरच फक्त काहीतरी विश्लेषण देता येणार नाही. याच्यामध्ये एस्केटॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आहे की जो आम्हाला ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाच्या संबंधाने सांगतो. याच्यामध्ये आम्हाला ह्या असणाऱ्या वाक्याचा पूर्वार्ध बघणं गरजेचं आहे आणि या वाक्याचा उत्तरार्ध बघणं गरजेचं आहे की ज्याला मी एका वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे, की ज्याला मी म्हणत आहे की प्री ॲटिट्यूड आणि पोस्ट ॲटिट्यूड, प्रवृत्ती, आमच्या ख्रिस्त केंद्रित प्रवृत्तीचा पूर्वार्ध आणि ख्रिस्त केंद्रित प्रवृत्तीचा उत्तरार्ध. ज्यावेळेस आम्हाला कळत आहे की प्रभू समीप आहे
प्रभू समीप आहे हे कळल्यानंतरच आमची प्रवृत्ती आणि प्रभू समीप आहे हे कळण्याच्या अगोदरची आमची प्रवृत्ती, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. जर आम्ही विश्वासामध्ये जीवन जगत आहोत, जर आम्ही ख्रिस्त केंद्रित आहोत, जर आमचा संपूर्णपणे आम्ही आमचा हवाला जर देवावर सोपून दिलेला आहे, देवाच्या वचनाशी आम्ही विश्वासू आहोत, देवाच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चालत आहोत, देवाचं वचनच हे माझ्यासाठी दिवा आणि प्रकाश आहे. तारुण्याच्या दिवसामध्ये मी माझ्या निर्माणकर्त्याला स्मरत आहे, माझ्या कुटुंबाचा असणारा सर्व देव आहे हे ज्यावेळेस आम्ही अंगीकारलं आहे, हे ज्यावेळेस आम्ही ग्रहण केलेलं आहे, त्यावेळेस आम्हाला हे समजणं महत्वाचं आहे की प्रभू समीप आहे याचा अर्थ नेमका काय आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला 2-3 प्रकारे प्रभू समीप आहे याच्याकडे बघणं गरजेचं. आज मी केवळ एक गोष्ट तुमच्या समोर ठेवणार आहे आणि ती म्हणजे की जुन्या कराराच्या असणाऱ्या दृष्टिकोनामध्ये आम्हाला बघणं गरजेचं आहे की प्रभू समीप आहे याचा अर्थ नेमका काय आहे. प्रभू समीप आहे, आमचा देव आमच्या जवळ आहे, आमचा देव आमच्या संगती आहे. प्रभू समीप आहे याचा अर्थ तो लांब नाही. आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. जर प्रभू समीप आहे तर आम्हाला या असणाऱ्या 4थ्या अध्यायाकडे बारकाईनं बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभूच्या असणाऱ्या त्या समीपतेची गरज काय आहे, काय आम्हाला खरंच त्या ख्रिस्ताच्या त्या परमेश्वराच्या त्या प्रभूचे समीपता आमच्यासाठी गरजेची आहे का, किंवा उगीच आम्ही प्रभूच्या समीपतेविषयी किंवा त्याच्या संगती जवळीक साधण्याविषयी, त्याने आमच्या जवळ यावं याच्याविषयी आम्ही उगाच काहीतरी उहापोहा करत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला देवाचं वचन या सध्याच्या महामारीमध्ये, सध्याच्या या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, ज्या वेळेस आयसोलेशन हे आमच्यासाठी कोर सब्जेक्ट झालेला आहे, इतरांसंगती जर समोरासमोर बोलायचं आहे तर मास्क हे आमच्यासाठी महत्वाचं झालेलं आहे. इतरांसंगती जर आम्हाला भेटायचं आहे तर आमच्यासाठी आता ऑनलाईन असणाऱ्या गोष्टी, व्हिडिओ कॉन्फरन्सेस, गुगल मीट, झूम आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडियावरचे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, ते आमच्यासाठी आता महत्वाचे झालेले आहेत. अशा सर्व कठीण काळामध्ये देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की मी समीप आहे, तुमचा प्रभू तुमच्या समीप आहे, माझा प्रभू माझ्या समीप आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज हे का नाही आम्ही लक्षात ठेवावं की ज्या ठिकाणी आमचा विश्वास कुठंतरी आमच्या विश्वासाला तडा गेला, कदाचित आम्ही कुठल्या तरी हॉस्पिटलवर डिपेंड असू, कदाचित आम्ही कुठल्या तरी व्हेंटिलेटरवर डिपेंड असू, आम्ही कदाचित त्या असणाऱ्या रेमडेसिवीरवर आम्ही त्या ठिकाणी डिपेंड असू, आम्ही कुठल्या तरी त्या असणाऱ्या कुठल्या तरी टॅबलेटवर आम्ही त्या ठिकाणी डिपेंड असू, आम्ही कुठल्या तरी मल्टीव्हिटॅमिनच्या असणाऱ्या सिरप्सवर, मल्टीव्हिटॅमिनच्या असणाऱ्या औषधांवर आम्ही डिपेंड असू. चांगली गोष्ट आहे, पण काय प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ती या नात्याने आम्ही देवाच्या समीपतेचा अनुभव घेतलेला आहे का? आम्ही या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आम्ही सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेत आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताच्या समीपतेचा आनंद आम्ही घेत आहोत का? ख्रिस्ताच्या समीपतेचा अनुभव आम्ही घेत आहोत का? काय मी विश्वासाने हे बोलू शकतो का? काय मी विश्वासाने हे बोलू शकते का की नाही, माझा देव माझ्या संगती उभा आहे, नाही माझा देव माझ्या समीप उभा आहे, तो माझ्या जवळ आहे. की आम्ही देवापेक्षा आम्ही इतर गोष्टींवर जास्त डिपेंड होत आहोत. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, सहभागितेपेक्षा, फेलोशिप पेक्षा आम्हाला आयसोलेशन आता प्रिय वाटू लागले. कितीतरी गोष्टी आहेत की ज्या देवाच्या सार्वभौम इच्छेमध्ये घडताना आता दिसत नाही. चर्चेस बंद आहे, कठीणतेमधून आम्ही जात आहोत. आता ऑनलाईनच्या भक्तीचा सुद्धा काही इतरांना कंटाळा येऊ लागलेला आहे.
किती वेळा त्या युट्यूबवर जायचं, किती वेळा झूम मीटिंग अटेंड करायच्या, किती काय करायचं. अनेक सेवकांचा सोशल मीडियावरचा असणारा दृष्टिकोन बदललाय. आत्मिक जागृतीपेक्षा आता व्ह्यूअर्स कसे वाढवता येतील याच्यावर त्यांचा आता कल झालेला आहे. व्ह्यूअर्स वाढवल्यानंतर आता किती लाईक्स भेटतील याच्याकडे आमचा कल जात आहे. आमची मानसिकता बदलत आहे, आमची विचारधारा बदलत आहे, आमची कृती बदलत आहे. अशा सर्व विपरीत असणाऱ्या गोष्टींमध्ये देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे, प्रभू समीप आहे, प्रभू समीप आहे. आणि म्हणून काय आम्हाला प्रभूच्या समीपतेची गरज आहे का? आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देवाचं समीप असणं, देवाचं जवळ असणं हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण देवाचं वचन स्पष्टपणे आम्हाला सांगतं, आमचा हा देव हा सार्वभौम देव आहे, आमचा हा देव हा सर्वव्यापी देव आहे. तो आमच्या संगती सर्वत्र आहे, तो आजही आमच्या संगती उपस्थित आहे. बघा, स्तोत्र संहिता याचा 139वा अध्याय जर आम्ही काढला आणि या 139व्या अध्यायामध्ये जर आम्ही बारकाईने जर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं, हा असणारा अध्याय स्तोत्र संहिता 139चा असणारा हा अध्याय हा देवाच्या असणाऱ्या सार्वभौमत्वाविषयी किंवा देवाच्या असणाऱ्या सार्वत्रिकरणाविषयी आम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलत असताना तो आम्हाला दिसतो. आणि म्हणून जर आम्ही बघितलं तर ह्या स्तोत्रामधून, या 139 स्तोत्रामधून आम्हाला हे दिसतं की आमचा देव हा ओमनीप्रेझेंट देव आहे, हा सर्वव्यापी देव आहे, हा सर्वत्र असणारा देव आहे. आणि म्हणून तो म्हणतो, बघा नीट लक्ष द्या, पहिल्या वचनापासून तो म्हणतो, हे परमेश्वरा तुम्हाला पारखले, तुम्हाला पारखला आहे, तुम्हाला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे. पुढे तो म्हणतो, मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा देव आमच्या समीप आहे, आमचा देव आम्हाला सोडत नाही, आमचा देव आम्हाला टाकत नाही. आमच्या प्रत्येक कृतीमध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा हस्तक्षेप आहे. जी गोष्ट देवाला आवडत नाही त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी कार्य करत नाही. हे सांगणं गरजेचं आहे. अनेक वेळेस शब्दांचा किंवा वाक्यांचा विपर्यास केला जातो आणि त्या ठिकाणी यदाकदाचित तुम्ही म्हणताल की चुकीच्या ठिकाणी सुद्धा देव असतो का? नाही, देव कुठल्याही चुकीच्या गोष्टीला, पापी प्रवृत्तीला त्या ठिकाणी देव कधीच उत्तेजना देत नाही. माझा देव माझ्यावर करडी नजर ठेवून आहे, कारण तो माझ्या समीप आहे, तो माझ्या समीप आहे. एवढंच केवळ नाही तर आम्ही स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वर जो आहे तो भग्न हृदय लोकांच्या सन्निध असतो. देवाची समीपता आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. जर थोडंसं टेक्निकली जर आम्ही बघितलं, सिस्टमॅटिक थिओलॉजी जी आहे, या सिस्टमॅटिक थिओलॉजीच्या दृष्टांतानुसार जर आम्ही बघितलं तर समीपता जी आहे, समीपता हा देवाचा गुणधर्म आहे, समीपता हा देवाचा स्वभाव आहे. तर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी देवाकडे अपेक्षा करणं, विश्वासणाऱ्या संगती एक अपेक्षा बांधून घेणं, ही जी आहे ती दैवी समीपता आहे. आणि म्हणून जर आम्ही बारकाईनं जर नीट लक्ष जर केंद्रित केलं तर
आमच्या असणाऱ्या दृष्टिकोनापेक्षा देवाच्या वचनाच्या द्वारे असणारा जो दृष्टिकोन आहे त्याच्याकडे आम्ही बारकाईनं थोडंसं लक्ष केंद्रित करू, कारण देवाच्या दृष्टिकोनात किंवा त्याच्या वचनाचा जो असणारा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये समीपता हा जो शब्द आहे किंवा देवाची जवळीकता समीपता जी आहे हा एक गुणधर्म म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दिसतो, हा देवाचा स्वभाव म्हणून आमच्या समोर त्या ठिकाणी उभा राहतो. आणि म्हणून दैवी समीपता हा देवाचा स्वभाव आहे. आणि म्हणून आम्हाला हे बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे की दैवी समीपता जी आहे ही देवाची परमेश्वराची असणारी कृती आहे की ज्याच्यामध्ये देवाचे गुणधर्म आम्हाला दिसतात आणि देवाचा स्वभाव आम्हाला त्यातून विदित होतो. देवाची समीपता आम्हाला निसर्गाद्वारे दिसून येते, देवाची समीपता त्याच्या प्रीतीच्या द्वारे आम्हाला दिसून येते, देवाची समीपता आम्हाला त्याच्या हस्तकृतीच्या द्वारे दिसून येते, देवाची समीपता त्याच्या असणाऱ्या त्या कठीण आणि कडक शब्दांमध्ये आम्हाला दिसून येते, देवाची समीपता आमच्या कठीण काळामध्ये आम्हाला त्यातून वाचवताना देवाची समीपता आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाच्या समीपतेचा ज्यावेळेस आम्ही अनुभव करतो त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की देवाची समीपतेची असणारी जी गरज आजही मनुष्यासाठी गरजेची. आम्हाला देवाच्या समीपतेची गरज आहे, कारण वारंवार देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की त्याचा सेवक दावीद राजा त्याचे असणारे भविष्यवक्ते आपण पुढे आल्यानंतर 3 जे मूळ मुद्दे आहेत त्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत की कशा प्रकारे ह्या पवित्र शास्त्रामध्ये देवाची समीपता नमूद करण्यात आलेली आहे, खास करून जुन्या करारामध्ये. आणि म्हणून पहिली गोष्ट जर आम्ही क्रिएशन स्टोरीकडे जर आम्ही गेलो किंवा असणाऱ्या जेनेसिसकडे आम्ही गेलो, उत्पत्ती क्रमाकडे ज्यावेळेस आम्ही गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं की देवाची समीपता ही आदामाबरोबर आणि त्या हवेबरोबर अतिशय सुंदर होती. कारण एदेनामध्ये ज्यावेळेस हे दोघं वावरत होते त्यावेळेस देव त्यांना भेटायला येत असे. They were in fellowship with the Lord. सार्वभौम देवासंगतीचं असणारं जे नातं या आदाम आणि हवेचं जे होतं ते अतिशय सुंदर होतं. ते एकमेकांसंगती बोलत असत, ते एकमेकांच्या सहभागितेमध्ये असत. देवाच्या समीपतेचा अनुभव यांनी घेतला. आणि म्हणून ज्या वेळेस पापाचा प्रवेश ज्यावेळेस या दोघांमध्ये झाला आणि ज्या वेळेस ती समीपतेचा भंग त्या ठिकाणी झाला, देवाच्या सहभागितेची जागा त्या ठिकाणी आयसोलेशनने घेतली आणि देवाला आदामाला हात मारावी लागली की आदामा तू कुठे आहेस? आणि म्हणून कधी कधी हे म्हणावं असं वाटतं की आयसोलेशन हे अतिशय कठीण आहे. आदामाने स्वतःला आयसोलेट करून घेतले, कारण त्याला कळालं की आपण देवाच्या समीपतेचा अनादर केला, त्याच्या सहभागितेपासून आपण त्या ठिकाणी निघून गेलेलो आहोत. कारण का तर पापाचा प्रवेश त्या ठिकाणी झाला. देवाचं नातं मनुष्याशी निगडित होतं, देवाचं नातं निसर्गाशी निगडित होतं, देवाचं नातं इतरांसंगती, प्राण्यांसंगती, निसर्गाशी, इतरांशी त्या ठिकाणी निगडित होतं. प्रिय बंधूंनो, बघितलं काय झालं? पापाचा प्रवेश झाला आणि देवाच्या समीपतेचा भंग त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून ज्यावेळेस पापाचा प्रवेश झाला त्या ठिकाणी उत्पत्तीचा ग्रंथ याचा 3रा अध्याय जर आम्ही बघितला आणि त्याच्या असणाऱ्या 6व्या वचनामध्ये जर आम्ही बारकाईने लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी पापाचे 3 प्रवेशद्वार आम्हाला दिसतात की ज्या ठिकाणी ते सांगण्यात आलेले आहेत. त्या झाडाचं फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. आता याचाच क्रॉस रेफरन्स जर आम्ही घेतला तर नव्या करारामध्ये योहानाचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 16व्या वचनामध्ये जर आम्ही आलो तर ह्याचा असणारा क्रॉस रेफरन्स आम्हाला फार बारकाईने त्या ठिकाणी पाहायला मिळतो की जे पहिल्या योहानाच्या 2ऱ्या अध्यायाच्या 15-16 वचनामध्ये आम्हाला सांगितलेले. आता लक्षात घ्या, उत्पत्ती 3:6 मध्ये आम्ही बघितलं की ते जे
जे फळ होतं ते खाण्यास चांगलं होतं, दिसण्यास मनोहर होतं, शहाणे करण्यास इष्ट होतं. पहिले योहान 2:15 आणि 16 मध्ये जर आम्ही आलो तर त्या ठिकाणी आता बरोबर याची असणारी सांगड कशी सिस्टमॅटिकली घातली गेली याचं विश्लेषण फार सुंदर या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, 15 वचन मी आपल्यासाठी वाचतो. योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 15 आणि 16. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या काही पित्याची प्रीती नाही, कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे, आता पहिली गोष्ट म्हटलेली आहे देहाची वासना. तिकडं म्हटलं खाण्यास चांगलं, इकडं आली देहाची वासना. देहाची वासना जागृत झाली. समीपता ब्रेक कशी झाली, समीपता भंग कशी पावली. खाण्यास चांगलं दिसलं, देहाची वासना जागृत झाली. दुसरी महत्वाची गोष्ट उत्पत्ती 3:6 मध्ये म्हटलेले दिसण्यास मनोहर. आता देहाच्या वासनेनंतर आम्हाला दुसरा शब्द त्या ठिकाणी दिसतो, डोळ्यांची वासना. दिसण्यास मनोहर, ते चांगलं दिसलं, अट्रॅक्टिव्ह दिसलं. आणि म्हणून आजही मनुष्याला ज्या अट्रॅक्टिव्ह गोष्टी दिसतात त्याला तो भुलतो, त्याचा बळी त्या ठिकाणी जातो. डोळ्यांची वासना. आणि तिसरं उत्पत्ती 3:6 मध्ये म्हटलेले शहाणे करण्यास इष्ट. आणि तिसरा शब्द ह्या ठिकाणी आला संसाराविषयीची फुशारकी. पापाचे 3 प्रवेशद्वार, की ह्या 3 गोष्टींना देवाची असणारी समीपता या आदामाने आणि हवेने नाकारली. प्रिय बंधूंनो, बोलणं फार भयानक गोष्ट आहे, अतिशय भयानक गोष्ट आहे की जी समीपता प्रभू आम्हाला देऊ इच्छितो, ज्या समीपतेच्या द्वारे देव आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो, ज्या समीपतेच्या द्वारे देव आम्हाला अगणित आणि असंख्य अशा गोष्टींनी आम्हाला तो प्रोत्साहित करू इच्छितो, त्या देवाची समीपता मनुष्यानंच नाकारली. त्या समीपतेचा भंग कोणी केला तर तो आम्ही केला. आणि म्हणून ही रिजनरेट होणं गरजेचं होतं आणि ह्याचं रिस्टोरेशन होणं गरजेचं होतं. निर्गमाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही इस्रायलाच्या सुटकेविषयी ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला स्पष्टपणे या असणाऱ्या सुटकेच्या असणाऱ्या त्या इतिहासामध्ये की ज्यावेळेस या असणाऱ्या फारोच्या असणाऱ्या तावडीतून, फारोच्या असणाऱ्या त्या गुलामगिरीतून ज्यावेळेस या इस्रायल लोकांना ज्यावेळेस बाहेर काढायचं होतं, सगळ्यात पहिली गोष्ट देवानं त्यांचा आकांत ऐकला, देवानं त्यांचा आक्रोश ऐकला. आक्रोश ऐकण्याच्या द्वारे देव त्यांच्या समीप होता. त्या ज्या पीडा त्यांच्यावर आल्या, फारोच्या असणाऱ्या त्या असणाऱ्या लोकांवर आल्या, त्या असणाऱ्या गोष्टींमध्ये देव या इस्रायला संगती उभा राहिला. ज्यावेळेस सुटका होत होती त्यावेळेस देव त्यांच्या संगती, त्यांच्या समीपतेच्या द्वारे राहिला. ज्यावेळेस मोशेला घडवलं जात होतं, देव त्याच्या संगती, त्याच्या समीपतेच्या द्वारे त्या ठिकाणी तो बोलला. ज्यावेळेस सेकंड लाईन लीडरशिप अहरोनाच्या द्वारे ज्यावेळेस त्या ठिकाणी तयार होत होती त्यावेळेस देवाची समीपता त्या ठिकाणी सुद्धा होती. प्रिय बंधू आणि भगिनींनो, वारंवार इस्रायलाच्या सुटकेमध्ये देवानं त्याची समीपता दाखवली. वेगवेगळ्या माध्यमातून देव त्यांच्या समीप राहिला. निर्गमाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 4 ते 6 वचन, 11वा अध्याय 7वं वचन, निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय 15 आणि 16वं वचन, अनुवादाचं पुस्तक 4था अध्याय आणि त्याचं 7वं वचन, निर्गमाचं पुस्तक याचा 33वा अध्याय 1 ते 5 वचन ही ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस देवानं किती अद्भुत रीतीने ह्या इस्रायल लोकांमध्ये कार्य केलं हे आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, उत्पत्तीमध्ये त्याची असणारी समीपता भंग पावली. निर्गमाच्या द्वारे त्यांनी पुन्हा एक वार इस्रायल लोकांना दाखवून दिलं, वारंवार दाखवून दिलं की मी तुमचा देव तुमच्या समीप आहे, मी तुमच्या जवळ आहे, मी तुम्हाला सोडलेलं नाही. यहोशूआला तो म्हणतो की मी तुला सोडणार नाही, तुला टाकणार नाही, मात्र तू खंबीर हो, हिम्मत धर, तू जाशील तिकडे, तुझा देव तुझ बरोबर असेल. देवाची समीपता या प्रत्येकाने अनुभवली, पण प्रत्येक वेळेस देवाच्या समीपतेचा अनादर त्या ठिकाणी करण्यात आला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जुना करार देवाच्या समीपतेनं ओतप्रोत भरलेला आहे.
जुन्या करारामध्ये आम्हाला प्रखरतेने आणि स्पष्ट रीतीने हे जाणवतं की देवाची समीपता ही किती जवळची होती आणि त्या समीपतेच्या द्वारे देवानं इस्रायल लोकांमध्ये आणि त्याच्या सेवकांमध्ये भविष्यवाद्यांमध्ये काय अद्भुत कार्य केलं. मी या ठिकाणी थांबत आहे. जुन्या कराराचा असणारा स्तोत्र संहिता आणि त्याच्यानंतरचे जे मेजर प्रॉफिट्स आणि मायनर प्रॉफिट्स आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही देवाच्या समीपतेकडे पुढच्या असणाऱ्या भागामध्ये आम्ही त्यावेळेस लक्ष केंद्रित करणार आहोत. या आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया. प्रभुदेव बाबा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो यासाठी, कारण स्तवनामध्ये बसणारा तू आमचा देव आहेस. प्रभू, देवाची समीपता त्या दाविदाने अनुभवली, तुझी समीपता त्या मोशीने अनुभवली, तुझी समीपता प्रभू कित्येक राजाने अनुभवली, तुझी समीपता प्रभू त्या वेगवेगळ्या तुझ्या सेवकांनी तुझ्या दासांनी सुद्धा अनुभवली. आमच्या समीप असणाऱ्या देव, तू आम्हाला कधीच सोडलं नाहीस, तू आम्हाला कधीच टाकलं नाहीस. ज्यावेळेस आम्ही एकट्यामध्ये अश्रू काढत होतो त्यावेळेस तू आमच्या समीप होतास. ज्यावेळेस प्रभू आम्हाला विचारणारं कोणी नव्हतं त्यावेळेस तू आमच्या समीप होतास. ज्यावेळेस प्रभू असं वाटत होतं की नाही बस झालं, कुठंतरी दूर निघून जावं, हे सर्व संपुष्टात आणावं, तुझ्या समीपतेच्या द्वारे तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती संधान झालास. आणि म्हणून देव बाबा, तू आमच्या संगती राहणारा तू आमचा देव आहेस. आम्ही तुझकडे येण्याच्या अगोदर तू आमच्याकडे आलास. प्रभू, तुझ्या समीपतेचा अनुभव अतिशय सुंदर रीतीने तू आम्हाला दिलास. आम्ही त्याबद्दल तुझे आभार मानावेत तेवढे थोडकेच. प्रभू, या शृंखलेकडे लक्ष देत असतात प्रभू, अधिक आणि अधिक तुझ्या वचनाच्या द्वारे मार्गदर्शन तू करतो. तुझ्या वचनाच्या द्वारे बोलणारा तू आमचा जिवंत देवा प्रभू, यासाठी प्रभू की पुन्हा एक वार प्रभू ती समीपता आम्ही आमच्या जीवनामध्ये रिस्टोअर करा. पुन्हा एक वार त्या समीपतेचा आनंद प्रभू या कठीण सिच्युएशन मध्ये दे बाबा आम्ही घेऊ. यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा तू आम्हाला दे. तो आमचा मार्गदर्शक पुढारी करू आणि तुझ्या नावाला गौरव तू प्राप्त करून घे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तो आहे. यावेळेस आपण दानार्पणासाठी आणि ज्यांची उपकार स्तुती आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. त्याच्यानंतर मग त्याचमध्ये कोविड जे आहेत, कोविड ज्यांना झालेला आहे किंवा या पॅन्डेमिक सिच्युएशनसाठी आपण प्रार्थना करू. त्याच्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना सुवंद देवा परात्पर हे गीत गाऊन आशीर्वाद घेऊन शेवटच्या ईशस्तवनाच्या द्वारे आपल्या भक्तीचा समारोप आपण करणार आहोत. जिवंत देव बापा, मी पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की प्रभू आज जी गृहभक्ती प्रभू घरामध्ये झालेली आहे, अनेकांनी प्रभू जे दान गोळा केलेले ते तू आशीर्वादित तू कर. यदा कदाचित प्रभू अनेकांची उपकार स्तुती असेल प्रभू, त्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावामध्ये आशीर्वादित तू कर. तुझ्या सार्वभौम कृपेमध्ये प्रत्येकाला तू राख. ज्यांनी ज्यांनी दान गोळा केलं प्रभू त्याच्यामध्ये दशमांश असतील, संतोषानं दिलेली अर्पणं असतील, स्वनाकाराची अर्पणं असतील, ते प्रत्येक अर्पण येशूच्या नावामध्ये आशीर्वादित तू कर. प्रभू आम्ही विशेष करून प्रार्थना करतो जे बंधू भगिनी प्रभूजी कोविडमुळे प्रभूजी तुझ्याकडे आलेले आहेत, जे ॲडमिट आहेत, कठीणतेमधून जात आहेत, अशा प्रत्येकाची काळजी घेणारा तू त्यांचा जिवंत देवबाप हो. ज्यांच्या घरी प्रभूजी पोकळी निर्माण झाली अशांची पोकळी तुझ्या शांतीनं तुझ्या सांत्वनदायी कृपेनं भरून काढणारा तू त्यांचा जिवंत देवबाप तू हो आणि तुझ्या नावाचा गौरव करून घे. गौरव जिवंत देवबापा, आम्ही आज सर्व गोष्टी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभूजी कोरोनाच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर संपुष्टामध्ये याव्यात. त्याच्यानंतर प्रभू जो दुसरा रोग किंवा दुसरी जी कठीण सिच्युएशन प्रभूजी सध्या उदयास येत आहे प्रभू, त्या सिच्युएशनसाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करतो. लहान लेकरांना प्रभू देवबापा तुझ्या हातामध्ये आम्ही सिक्युअर करत आहोत. देवबापा त्यांची काळजी घेणारा
त्यांना आरोग्य देणारा तू त्यांचा जिवंत दे बाप हो. प्रभूजी जे प्रशासन प्रभूजी आतोनात परिश्रम करत आहे, पोलीस कर्मचारी आहे, शासकीय निमशासकीय कर्मचारी आहेत, मेडिकल स्टाफ आहे, अनेक डॉक्टर्स आहेत प्रभूजी, नर्सेस आहेत प्रभूजी, त्या प्रत्येकाला प्रभू तुझ्या रक्ताच्या कटिवेष्टनामध्ये तू राह. जिवंत दे बापा. अनेक पाळक वर्ग रिस्क घेऊन दे बापा अनेकांसंगती प्रभूजी सहभागिता ठेवत आहेत. अनेक जण जे कठीण प्रसंगामधून जात आहेत त्यांची ते काळजी वैयक्तिक रीतीने घेत आहेत. त्या प्रत्येक पाळकाला प्रभूजी आम्ही येशूच्या नावामध्ये सिक्युअर करत आहोत. प्रत्येकाची काळजी घेणारा तू जिवंत दे बाप हो. प्रत्येक सेवकाला आम्ही तुझ्या हातामध्ये येतो. जे गरजवंत आहेत प्रभू त्यांची गरज भागली जावी अशी दया आणि कृपा तू हो. आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे. पुन्हा एक वार दे बापा. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये येतो. इथपर्यंत सहाय्य केलंस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद दे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाते. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडलं आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवाद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर. तो बाप पुत्र आत्मा जाण त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारे देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर येथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.